गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स. आज मस्त पावसाळ्याचा दिवस आहे म्हणून प्लॅन केला की आपण जरा एक स्पेशल जागी जाऊया. आपल्याला प्लॅन आत्ता आहे की मी चाललो आहे कर्जत मुरबाड रोडला. ॲक्च्युली त्या साईडचं मी चेक केलं, त्या साईडला ॲक्च्युली लोकांनी ना व्हिडिओज नाही बनवलेत. यूट्यूबवरती मी चेक केलं, व्हिडिओज नाही आहेत कोणाचे. आपण आहोत आता ओल्ड पुणे हायवेला. पुढे जाऊन म्हणजे हे चौक आला आहे आता. चौकपासून मग पुढे आपण चौक फाट्यावरनं लेफ्ट मारलं की आपण कर्जत रोडला लागूया. त्या रोडचे ॲक्च्युली मी म्हणतो आहे की कोणी व्हिडिओ नाही बनवलेत. व्हिडिओ म्हणजे काय झालं आहे की बनवले असतील, पण मला ना तिकडची हिडन ब्युटी दाखवायची आहे तुम्हाला. मी पहिले तिकडे ट्रॅव्हल करायचो दर 15-20 दिवसातनं एकदा. तर मी तिथे ना काही ब्युटीज अशा बघितल्यात. ग्रीनरी, पहाडी जबरदस्त आहे. काही जागी फाउंटन्स पडतात, मस्त आहे. तर ॲक्च्युली तिकडे कोणी असे व्हिडिओ नाही बनवले म्हणून मी विचार केला की चला आज आपली राईडची राईड पण होऊन जाईल आणि व्हिडिओचा व्हिडिओ पण होऊन जाईल. म्हणून म्हटलं चला आता आपण काय करूया, राईड करून जाऊया, जेणेकरून काय पावसाळ्याचा मजा पण घेता येईल. आणि थोडासा पाऊस लागला आत्ता मला, पण आत्ता सध्या नाही आहे. पाऊस पडून गेला दिसते तुम्हाला रस्त्यावरती. ॲक्च्युली ओलं आहे सगळं. पुढे पण पाऊस लागेल आपल्याला, मजा येईल. पुढे बऱ्याच जागी मी तुम्हाला काय काय हिडन गोष्टी आहेत, हिडन ब्युटी आहेत त्या दाखवीन, ज्याच्यावरती लोकांनी व्हिडिओज नाही बनवलेत. होप म्हणजे आपला हा जो व्हिडिओ आहे हा फेमस होईल. हे बघा, हे बाईकचे बायकर्स वेडी वाकडी बाईक चालवतात आणि उगाच आपले ॲक्सिडेंट्स वगैरे करून घेतात. आता त्यांनी त्याच्या पिलियनला हेल्मेट नाही घातलं आहे. पिलियन हाफ पॅन्टवरती बसले. आमचे पिलियन पाठीमागं बसलेत. आमचे युवराज भाई, युवराज माझा ऑफिस कलिग आहे. युवराज भाई आमचे हेल्मेट घालून बसलेत. मी त्याला पहिलेच सांगितलं बाबा येताना हेल्मेट घालूनच आहे तुझा. त्याने हेल्मेट आणलं आहे. आता चला आपण पोचलो चौक फाट्याला. चौक फाट्यावरून आपण लेफ्ट मारूया आणि इकडून आपली ॲक्च्युअल जर्नी स्टार्ट होईल. आता ॲक्च्युअल जर्नी म्हणजे माझं म्हणणं हे आहे की इथून आपण ना अजून एक जागी जाऊया. पहिले मुरबाड रोडला जाण्याच्या अगोदर इथे एक गाव आहे भिलवले गाव. भिलवले गावाबद्दल लोकांना, मोस्ट ऑफ द लोकांना माहिती आहे. भिलवलेला जाऊया, तिथे पण काहीतरी सरप्राईज आहे ते दाखवतो. इथे बघा पूर्वा हॉटेल वगैरे चौक फाट्याला. मुंबई पुणे ओल्ड हायवेने जाणारे, लोणावळ्याला जाणारे किंवा कर्जतला जाणारे रिसॉर्टला वगैरे लोक, त्यांचा फर्स्ट स्टॉप हाच असतो. इथे नाश्ता पाणी होतं लोकांचं आणि नंतर मग लोक इथून पुढे कंटिन्यू करतात. ते थोडीशी ट्रॅफिक लागले, नॉर्मल आहे. बघूया आपण. या कर्जत रोडला ॲक्च्युली गाडी चालवायला मजा येते. कारण का माहिती आहे, रस्ता मस्त वळणाचा आहे ना. हां, गाडी पळवता नाही म्हणजे 70-80च्या स्पीडला पळू शकतो आपण, पण त्याच्यावरती नाही. कारण जास्त पळवायला गेलं तर पुन्हा समोरनं गाडी येते किंवा वळण येतं, गाडी ऑब्वियसली आपल्याला स्लो करावी लागते. ते इथे NDA स्टुडिओ आहे बघा. NDA स्टुडिओचं पण आपण एक दिवस व्हिडिओ बनवूया, पण आता नको. आता आपली जी वेगळी मंजिल आहे तिथे जाऊया. बघा NDA स्टुडिओ. कारण ॲक्च्युली मी पनवेलवरून निघालो, तर पनवेल टू मुरबाड मी चेक केलं 2 तासाचं ट्रॅव्हल आहे. 2 तास जाणं, 2 तास येणं. त्याच्यामुळे आपल्याला तिथे फिरायला पण वेळ मिळाला पाहिजे ना. जे हिडन ब्युटीबद्दल मी बोलतो आहे, कारण मी मध्ये मध्ये थांबणार, व्हिडिओ काढणार, त्याच्यामुळे 2-2 तास 4 तास, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून वेळ लागेल. म्हणून माझं मत आहे की पहिले आपण निघूया, मध्ये इथे कुठे थांबायला नको. नाही तर NDA स्टुडिओ आपण केला असता. बघूया चल. हा इथे जो आता राईट आला आहे बघा, इथे भिलवले लिहिलं आहे. हा भिलवलेचा राईट टर्न आहे. आपण इथून काय करूया, भिलवलेला जाऊया.
आणि त्यानंतर परत या रस्त्यालाच लागूया आणि आपण मुरबाड रोडला जाऊया, आहे का नाही. तर सध्या तरी आपल्याला ह्या रोडला जायचं आहे. चल, रस्ता मस्त बनला आहे. गेल्या वेळेस मी आलो होतो त्या रस्त्याचं काम चालू होतं, एकच रस्ता चालू होता. मस्त रस्ता बनला आहे, सिमेंटेड रोड. जरा मजा आहे तिकडे जायला. रोड बघा आणि ग्रीनरी बघा, हे बघण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. इथे मोठे मोठे असे लोकांनी बंगलोज विलास बांधून ठेवले आहेत, रिसॉर्ट्स आहेत मोठे मोठे लोकांचे. त्यामुळे ह्या एरियाला फुल डिमांड आहे ॲक्च्युली, कारण लोक टूरवरती येतात, इकडे फिरायला येतात. त्यामुळे इकडे ॲक्च्युली यांनी रस्ता छान करून ठेवला आहे. पहिले एकदम घाणेरडा रस्ता होता, कारण मी पहिले यायचो एका कंपनीमध्ये जॉब करत असताना. मी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये जॉब करत होतो, कॉर्पोरेट HR हेड होतो ज्यावेळेस मी, त्यावेळेस ह्या रस्त्यावरून जाऊन पुढे जे भिलवले गाव लागतं, त्या भिलवले गावामध्ये एक आदिवासी शाळेमध्ये आम्ही वह्या पुस्तके वाटप केली होती CSR ॲक्टिव्हिटीमध्ये. हे बघा, हिडन ब्युटीबद्दल जे म्हणणं होतं माझं, ही आहे हिडन ब्युटी. बघा, एक नंबर. पुढून दाखवतो मला हिडन ब्युटी जी म्हणतो आहे. पूर्ण डॅमचं पाणी आहे, अमेझिंग लोकेशन आहे. बघा, इकडे डोंगर, पूर्ण हिरवळ. त्या डोंगराच्या कोपऱ्यामध्ये तिथे ते बिलवले गाव आहे, तिकडे पण एक गाव आहे, ते कुठलं तरी कॉलेज आहे तिथे. आणि हे पूर्ण बघा, पाणी 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 आणि ग्रीन. अमेझिंग आहे की नाही लोकेशन, जबरदस्त. युवराजबाई पण आमचे व्हिडिओ बनवतात. ते इकडून आपण आलो आणि आता इकडे जाऊया. तिकडे पुढे पण मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, जाऊया पुढे. चला, आता जिथे मित्रांनो आपण चाललो आहे ना, इथून आता जेव्हा आपण एंट्री करतोय, आता बघा इथूनच स्टार्ट. बघा आता रस्ता बघा आणि वरती झाडं बघा, ग्रीन एवढं जबरदस्त आहे. रस्ता थोडा खराब आहे, ग्रीनरी बघा, झाडं कसली मस्त वाढलीत आणि मस्त वाटतं इथे. इथे आणण्याचा उद्देश माझा आहे तो तुम्हाला दाखवतो. एक मिनिट थांब. काय म्हणता मामा? थांबणार नाही मी, फक्त व्हिडिओ बनवत जातो. मला थांबायचं नाही, मला पुढे जायचं आहे. मी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी आलो. गाडी साईडला लावू, 2 मिनटं लावतो. हे बघा मित्रांनो, हे बिलवले डॅम, छोटंसं डॅम आहे पण ब्युटी बघा, अमेझिंग आहे का नाही. हे बऱ्याच वर्षांपूर्वी मी इकडे यायचो, त्याच्यामुळे मला हा रस्ता माहिती आहे. आणि इकडे हल्ली ॲक्च्युली मना केलं आहे, कारण इथे एक नोटीस लावलं आहे. तर मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की या रस्त्यावरती सिंगल किंवा नाईटला राईड करू नका. आता ॲक्च्युली मी एकटा येणार होतो राईडला, पण म्हटलं की एकटा नको, कारण काय मध्ये जंगल एरिया लागतो. त्यानंतर आपण एका जागी जाणार आहे, तिथे पण जंगल एरिया आहे पूर्ण. त्यामुळे कोणतरी जोडीदार असावा म्हणून मी 1-2 जणांना रेडी केले. आता आम्ही ॲक्च्युली 2 जणं झालो आहे, मी आणि माझा पिलियन युवराज. पण काय होतं की अजून एक जण येणार होता आमचा, संदीप. संदीप दरवेळेस माझ्यावर राईडला असतो किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये असतो, पण संदीप गेला आहे दुसरीकडे कुठेतरी. त्याच्या कॉलेज फ्रेंड्सबरोबर तो बाय ट्रेन गेला आहे.
फ्रेंड्स, जसं आत्ता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगत होतो, फॉरेस्ट एरिया, हिडन ब्युटी, हे बघा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. इथे पुढे बोर्ड पण लावलेला आहे की इकडे वाघ दिसला होता म्हणून, आणि इथे पूर्ण फॉरेस्ट आहे. आहे ना, मस्त. इथे लेफ्ट साईडला एक डॅम आहे. मी थोडा जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो डॅम. डॅमचे व्हिडिओ पण मस्त येतील. आणि स्पेशली इथे राईड करायला जाम मजा येते. छान आहे बघा. आपली बाईक तिथे उभी आहे पाठीमागे. बाईकने आलो आपण. इथे एक माणूस काय करतोय, मक्याचे कणसं विकतोय. ते मक्याचे कणसं खाऊया आपण आता जाऊन. थंड थंड वातावरण आणि त्यात मक्याचं कणस मस्त वाटत. चला खाऊया. फ्रेंड्स, जसं आत्ता सांगितलं मी, हिडन ब्युटी पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. फॉरेस्ट एरियामध्ये हा रस्ता मस्त दाखवला तो. आता हा झाड बघा. ॲक्च्युली इथे पण मी बऱ्याच वर्षांपूर्वी वाईफबरोबर फोटो काढले होते. मस्त फोटो आहेत तिथे. जुनं झाड आहे एकदम. आणि समोर तुम्हाला असं वाटतं जसं काही ढग आहेत, पण ॲक्च्युली पाणी आहे. बारवी डॅम आहे. डॅमच्या इकडे जाऊन देत नाहीत, पण इथून खाली पाण्यापर्यंत जाता येतं. तर आपण काय करूया, पाण्यापर्यंत जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन खाली. हे बघा, हा रस्ता जातोय खाली इथनं. चला मग जाऊया. छोटासा ट्रेक आहे, पण इथे जर पावसाळ्याच्या सीझनमध्ये येत असाल तर एकच फक्त काय करा, शूज चांगले घाला. नाहीतर हे बघा कसं स्लिपरी झालं आहे, थोडं पडण्याचे चान्सेस आहेत. आता युवराज भाई आमचे चप्पल घालून आले. चप्पल नाही, बूट ते ठीक आहे ना, पण ते पावसाळी शूज आहेत ना. हे असे घालून फायदा नाही, स्लिपरी आहेत ते. आपण अगदी जंगलातनं मस्तपैकी चाललो आहे. प्रॉपर जंगलच आहे. आणि जंगलातून खाली हळूहळू आपण उतरतो आहे आणि पाण्याच्या इथे जाऊया. बारवी डॅमच्या पाण्याच्या इथे. ॲक्च्युली व्हिडिओ काढता काढता मला जरा पडायला होतं आहे. ठीक आहे, पण तेवढी मेहनत तर घ्यायलाच लागते ना दाखवण्यासाठी व्हिडिओ. बारवी डॅम तुम्हाला दाखवते बघा. कसलं मस्त पाणी, हिरवगार. आणि तो तिथे समोर बारवी डॅम. आय होप तुम्हाला दिसतोय. ॲक्च्युली मी तिथे विचारलं, बारवी डॅमची इथे जाऊन देत नाही असं म्हटलं ते. हा बघा डॅम. इथे साईडला सगळी ग्रीनरी. वरतून आपण आता आलो आणि इथे हे पाणी. इथे साईडला पण ग्रीनरी. आणि इकडून वरतून आपण आलो आत्ता. इकडून वरतून यायला जागा आहे, रस्ता आहे, मेन रोड.
लोकांना आता मी जिथे ते मका खाल्ला तिथे त्यांना विचारलं तर त्यांनी पण तेच सांगितलं की इथे ॲक्च्युली बिबट्या वाघ वगैरे दिसला होता केकाळी. तर त्याच्यामुळे इथे हे बघा इथे समोर डॅम आहे बघा, बरोबर डॅमच्या समोर पोचलो. डॅमच्या इथे ॲक्च्युली हे लोक जाऊन देत नाही, ते बघा लिहिलं MIDC बारवी डॅम जाऊन देत नाही. मी विचारलं आता तिथे, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते पाठीमागच्या साईडने डॅम दाखवला. इथे लोक थांबतात पण ॲक्च्युली जाऊन देत नाही डॅमच्या इथे. बिबट्या वाघ वगैरे सगळे दिसले होते इथे म्हणतात. तर हा आहे निसर्गरम्य एरिया फिरण्यासाठी. जर तुम्ही कर्जत मुरबाड रोडवरून आलात तर मुरबाडपासून लेफ्ट बघा मित्रांनो, हा काय नाही मस्त रस्ता, सिंगल रोड आहे पण मस्त आहे. म्हणजे सिंगल रोड जरी असलं तरी ॲक्सिडेंट वगैरेची भीती नाही आहे. हां, फक्त तुम्ही जर एकदम विचित्र बाईक किंवा कार चालवणार असेल तर त्याचं काही सांगता नाही. बाकी रस्ता त्यातल्या त्यात मोठा आहे, सिंगल रोड जरी असला तरी छान रस्ता आहे, प्लेन रस्ता आहे. एवढा आतमध्ये फॉरेस्ट एरियामध्ये असून पण एवढा मस्त रस्ता आहे म्हणजे भारी आहे ना, काय म्हणतात. मग अशी आपल्या युवराज भाईंना दिली होती बाईक चालवायला. त्यांना थोडंसं ऑड वाटत होतं कारण काय त्यांची साधी छोटी बाईक आहे. इथे बघा होली व्रिट हायस्कूल, थोडा लांब कोण येणार पोरं शाळेत शिकायला, बापरे मोठी शाळा आहे पण त्याची. तर युवराज भाईंना आपल्या बाईक दिली होती पण थोडंसं त्यांना डिफिकल्टी वाटत होती कारण काय एक तर आपली हेवी बाईक आहे, त्यांची हलकी बाईक आहे आणि टर्निंगला त्यांना थोडंसं भीती वाटल्यासारखं होत होतं कारण गाडी कशी आपल्याला लीन करता येत नाही मोठी बाईक असेल तर. मला कशी सवय झाली त्याच्यामुळे मी चालवतो बरोबर. आता आपण येताना आलो कर्जत मुरबाड रोडनी. आपण आता जाताना जाणार आहे MIDC पाईपलाईन रोडनी, म्हणजे अंबरनाथच्या इकडचा रस्ता जो आहे ना त्याने. म्हणजे तिथून आपण डायरेक्ट निघू कुठे, डायरेक्ट आपण निघू तळोजा MIDCमध्ये. तळोजा MIDCला पोचलो म्हणजे आपण घरीच पोचलो ऑलमोस्ट, नाही का. मग आपण इकडून जाऊया पुढे जाऊन. तर हा रस्ता जिथे थोडासा संपायच्या मार्गावरती येतो तिथे 1-2 हॉटेल्स आहेत. मी तुम्हाला ते हॉटेल्स दाखवीन. म्हणजे जेव्हा पण कोणी इकडे येणार त्या टायमाला नक्की त्या हॉटेल्समध्ये व्हिजिट करा. कारण आपण हे असे ट्रॅव्हल करतो आणि त्यानंतर आपल्याला तहान भूक लागते, त्यामुळे त्या हॉटेल्समध्ये तुम्ही थांबलात की तिथे बसायला पण भारी वाटतं आणि तिथे जेवणाची टेस्ट वगैरे चांगली आहे. म्हणजे एक हॉटेल तिथे आहे, तिथे तुम्हाला सांगतो मी, जसं वडापाव वगैरे पण खाल्ला. एक वेळेस माझा उपवास होता त्या उपवासाचं पण खाल्लं. एक वेळेस माझं नॉनव्हेज खाण्याचा प्लॅन होता, नॉनव्हेज पण खाल्लं. त्यांच्याकडे चिकन भाकरी, मच्छी भाकरी असं सगळं मिळतं. फ्रेंड्स, आपली कर्जतवाली जो ट्रिप आहे आपली ही इथे आपण एंड करूया. कर्जत मुरबाडवाली. हा इथे मेघ मल्हार हॉटेल आहे. इथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज सगळं जेवण मिळतं. मी लास्ट टाईम जेवलो होतो, खूप छान जेवण आहे. आत्ता आम्ही इथे हॉटेल सह्याद्री इथे मस्त गरमागरम वडापाव खाल्ले. यांची एक खासियत अशी, हे काय करतात तुम्हाला गरम गरम वडापाव असं जस्ट काढूनच देतात, त्यामुळे तुम्हाला एकदम मस्त गरम वडापाव मिळेल. पुढे एक मामलेदार मिसळ आहे आणि समोर एक हॉटेल आहे. हा असा हॉटेलचा हबचा एरिया आहे कारण इथे फॉरेस्ट एरिया संपतो त्याच्यामुळे इथे क्लोज होतं. बाकी हा रस्ता बघा इकडून येतो येतो, इकडून आपण आलो आणि आता पाठीमागे आपल्याला जायचं आहे. तर चल आपण इथे ब्लॉगला करूया एंड. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला जर तुम्हाला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि प्लीज तुमचं प्रेम असंच देत राहा. थँक्यू व्हेरी मच. बाय.